पास गया तो सराहनीय क्षेत्र ठीक था। और आज के 30-35 साल पहले डॉक्टर आचार्य जी यहाँ पर सेवा किए हुए हैं, यहाँ पर सर्विस किए हुए हैं। आज हम लोगों को बहुत बड़ा सौभाग्य है कि आज एक ब्लड डोनेशन कैंप में यहाँ पर आए हुए हैं। और बजरंग दल का बहुत बड़ा इसमें हाथ है कि ये जो है कार्य करते हैं, बड़े बखूबी करते हैं। द्विवेदी द्वारा जितने भी काम किए जाते हैं बड़े साफ सुथरा है, उनके साथ लेके आए पीछे वकील मुझे ये धर्मेंद्र भट्ट जी है। और मैं बताना चाहता हूँ कि देखिए, आपको मैं पहले भी बताया था कि नगर अध्यक्ष हैं ये उत्तम धरज जी। उत्तम धरज जी के बारे में आप जितनी भी बड़ाई करना चाहते हैं जितना कर लें, क्योंकि ये जमीन से जुड़े हुए नेता है। इन्होंने कभी हार नहीं मानी और आज तक इन्होंने जितना भी चुनाव, नगर सेवक का चुनाव हुआ है, का चुनाव हुआ है, नगर अध्यक्ष का चुनाव हुआ है, इन्होंने बहुत भारी मतों से जीत करके आए। गावाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे लोकांना वणवण फिरावं लागतं. त्यामुळे बजरंग दलाने जी भूमिका घेतली त्या भूमिकेचे आम्ही सगळे नगरसेवक त्यांच्या पाठीशी आहोत. आणि रक्तदान जसं आता मुकेशने सांगितलं की रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. आमचा एक संकल्प असेल यापुढे पण आपण मोठा कार्यक्रम सर्व सर्व लोकांना घेऊन आपण एकत्रित करूया. ते फ्रीमध्येच देणार आहे. त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होणार आहे. लोक जे आता या समाजामध्ये वनवन फिरत असतात ते ब्लड संकलन ते व्यवस्था असल्यामुळे हे इथेच त्यांना उपलब्ध करून मिळते. रक्त जे आहे ते आपलं फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन होत नाही. आपल्याला रक्त द्यायलाच लागतं. सरकारी रुग्णालयात जर तुम्ही आता कॅम्प भरून रक्त गोळा केलं तर तुम्हाला आवश्यक फ्री मध्ये मिळणार. रक्त नसेल तर कुठला डोनर आणून तुम्हाला त्याच्या जागी रिप्लेस करायला लागेल. ही त्याची सिस्टम आहे. पण इथे निःशुल्क काम केलं जातं आणि हा रक्तदान दिवस नसून हा एक सोहळा आहे, उत्सव आहे, ते तुम्ही साजरा करायला आलेला आहे. बजरंग दलनी मला संधी तयारी करतात आणि आज सगळ्यात इकडे म्हणजे त्यावेळेला ग्रामीण रुग्णालयामध्ये काही प्रायमरी हेल्थ सेंटर होतं, आता ग्रामीण रुग्णालय झालेलं आहे. त्यावेळेला काही सुविधा नसताना